16-16 फॉर्म्युला आजच्या वर्धापन निमित्त मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात 9 महिन्याचं बाळ बोललं की साहेबांनी 2009 साली ठरवलेलं की 16-16-16 फॉर्म्युला करूया. आता ते नेहमी तारखा सांगत असतात साहेब. 2009 साली ठरवलं, 2014 साली ठरवलं, 2016 साली ठरवलं. अरे एवढंही तुम्हाला कळत नाही का की साहेब तुम्हाला एका रस्त्यावर घेऊन जातात, पुढपर्यंत नेतात आणि सोडून देतात आणि साहेब परत येतात. अरे एवढं तर कळलं पाहिजे की 4 वेळा येणं बोलवल्यानंतर पण तुम्ही साहेबांमध्ये विश्वास ठेवता की साहेब कम्युनल पार्टीज बरोबर जातील. जाती साहेब चला बीजेपीकडे जाऊया साहेब, दररोज तुम्हाला म्हणायचे ठीक आहे बघूया, हा ठीक आहे बघूया, पण शेवटपर्यंत साहेबांनी बघितलंच नाही. तटकरेंना म्हणजे तटकरेंनी माझं नाव नाही घेतलं तसं, पण आत्ता ज्यांची पत्रकार परिषद तुम्ही अटेंड करून आले त्यांनी माझं नाव न घेता उल्लेख केला की मी अजितदादांचं नाव घेतलं. त्यांचं कसं आहे की त्यांना अजितदादांचं नाव पुढे करून माझ्यावर हल्ला करायला जाम आवडतो, ते त्यांची दरवेळेसची सवय. ते तटकरे यांनी स्वतः पक्षात बघावं ना काय चालू आहे ते. आणि ही गोष्ट खरी आहे की साहेब नेहमी तुम्हाला तारखा द्यायचे, कारण का तुम्ही मागे लागलेल्या साहेबांच्या, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. साहेब नव्हते म्हणत. 2009चा फॉर्म्युला तुम्ही दिलेला साहेबांना, साहेबांनी नव्हता दिला तुम्हाला फॉर्म्युला. 2014चे दबाव तुम्ही टाकलेला साहेबांवरती, साहेबांनी टाकला नव्हता तुमच्यावर दबाव. 2016चा देखील फॉर्म्युला तुम्ही आणलात बीजेपीकडे जाऊन की असं करूया. 2019ला पण तुम्ही आणलात फॉर्म्युला की चला करूया. साहेबांनी त्याच्यासाठी 19 साली 2 बैठका घेतल्या. एक गुप्त बैठक पुण्यात झाली जिच्यात तुम्ही तिघं, दादा, तुम्ही आणि मुंडे साहेब, धनंजय मुंडे, हे तिघं बोलत होते आपण जाऊया, आणि बाकीचे सगळे बसलेले. तेव्हा हसन मुश्रीफी आमच्या बरोबर होते, ते म्हणत होते नाही जायचं. तेव्हा मकरंद पाटीलही आमच्या बरोबर होते की नाही जायचं, आपण समविचारी पक्ष किंवा सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर राहूया. तुम्ही तिघांचा तेव्हाही आग्रह होता चला बीजेपीत जाऊया. दादांचे बंड झालं, त्याच्या मागचं खरं कारस्थान हे तटकरेंचं माहित नव्हतं काय चालू आहे, पण दादा तिथे सकाळी 7 वाजता साहेबांच्या घरात हजर, म्हणजे कोणी येण्याच्या आधी ते हजर. एवढ्या आतल्या गाठीची माणसं असू शकतात की साहेबांसमोर इतकं खोटं बोलायचं, इतकं खोटारडेपणाचा आव आणायचा की जसं काय आम्हाला माहितीच ना हो दादा निघून गेल्याचं. सगळं ठरवलं तुम्ही, सगळं केलं तुम्ही, कशाला दुसऱ्यांवरती आळ घेत बसतो काय? खरं असं म्हणजे असं फटकन सगळं बाहेर काढायला. मी काय तुमच्या विरोधात बोललेलो, तुमच्या पक्षाविरोधात बोललेलो? मी जी फॅक्ट होती ती फॅक्ट सांगितलेली की तुम्ही साहेबांच्या अनेक वर्ष मागे होतात की बीजेपी चला 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 चला. तुम्ही काय सांगता नेहमी की साहेबांनी अॅग्री केलं होतं. साहेबांनी कधीच अॅग्री केलं होतं. साहेब म्हणाले चर्चा करा, आणि साहेबांचं अजूनही धोरण आहे, डोर्स शुड बी ओपन फॉर निगोशिएशन इन डेमोक्रेसी. डेमोक्रेसीमध्ये कुठलीही चर्चा बंद होता कामा नये. चर्चाही झालीच पाहिजे. चर्चा, संवाद हा गाभा आहे लोकशाहीचा. पण याचा अर्थ विचारधारा सोडायची का, तर त्यांना मान्य नाही. तुम्ही विचारधारा सोडलीत, काय झालं आज तुमचं? काय बोलली आरएसएस तुमच्यावरती की तुम्ही ओझं झालात? ओझं, तुमचं पक्ष हे ओझं आहे, हे मला मान्य नाही. तुम्ही ओझं नाही आहात. तुमच्या नावाने खापर फोडलं जाते हेही मला मान्य आहे, पण तुम्ही त्याला डिफेन्स पण करू शकत नाही. तुम्ही आरएसएस वरती काही बोलूही शकत नाही. एवढी केविलवाणी अवस्था झाली तुमची की तुमच्या महत्वपूर्ण नेत्यावरती बोललं जात आहे. तुम्ही त्याचं उत्तर द्या बरं, हिंमत असेल तर. चॅलेंज आहे माझा तुम्हाला, हिंमत असेल तर उत्तर द्या. तुम्ही स्टेजवर सांगता की प्रफुल्ल भाई तुमच्या नावाचं मी दादांकडे सकाळी सकाळी जाऊन नाव देऊन आलो तुमचं. तुम्ही काय काय सांगू इच्छिता? तुम्ही स्पर्धेत नाही, दिल्लीत काय तमाशे घडले लोकांना माहित नाही.
भुजबळांना सांगता तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात सांभाळायचं आहे. म्हणजे भुजबळ तुम्हाला काय राज्यसभा वगैरे मिळणार नाही, चुपचाप बसा महाराष्ट्रात. आता सर्दी पडसाचे कारणं देऊन चालणार नाही. धनंजय मुंडे, आधी आपल्या पक्षात काय चालू आहे? तुमच्या स्वतःच्या घरात पक्षात जे काय मुलाबाळांचे वॉरफेअर चालू आहेत ना, ते आधी बघा काय ते. दुसऱ्याच्या घरात नका टोकाव. कोण विरुद्ध कोण लढाई चालू आहे हे आम्हाला काय माहित नाही. तुमच्या पक्षामध्ये राज्यसभेमधनं किती रणकंदन झालंय ते काय आम्हाला माहित नाही. आम्हाला काय करायचं? तुमच्या घरात काय होते, तुमच्या पक्षात काय होते. माझी कुठलीही पत्रकार परिषद बघा, कुठलीही, मला कधीही विचारलं, काही विचारलं तर मी नेहमी सांगतो त्यांच्या घरात काय चालू ते मला काय करायचं. इनफॅक्ट जेव्हा निवडणूक संपली बारामतीची, जेव्हा मला दादांवर प्रश्न विचारला गेला, मी सांगितलं निवडणूक संपली, वैर संपलं, सगळं संपलं. जोपर्यंत निवडणूक होती तोपर्यंत आम्ही बोलायचो, आता बोलणार नाही. आणि त्याच्यानंतर मी आजपर्यंत बोललो नाही. पण तुम्ही आज माझ्यावर बोलला आणि तुम्हाला ती सवय आहे तटगट करे. किती गट पाडले तुम्ही त्या पक्षात असताना किती गट पाडले होते. तटगट करे. मी चूप आहे तर चूप राहू दे ना, मला मी चूप बसलेलो असतो. कारण नसताना कशा उगाच विषय काढता. म्हणजे स्वतः इतकं खोटं बोलायचं, माझ्या जाहीर भाषणामध्ये खोटं बोलायचं की मी दादांबद्दल बोललो. अरे दादांच्या आड राहून वार काय करता माझ्यावर खुलेआम वार करा ना. मग कसा वार करतो बघा. मी दादांबद्दल बोलले, मी दादांबद्दल बोललो नव्हतो. आणि दादा कधीही जाऊन पवार साहेबांना सांगायचे असं मला समजलेलं नाही. तुम्ही दोघं जण जायचे आणि त्याच्यातले एक तुम्ही होते सकाळी सकाळी जाणारे शरद पवार साहेबांकडे 5 वर्ष प्रदेशाध्यक्ष असताना, की साहेब चला बीजेपीत जाऊया, साहेब चला बीजेपीत जाऊया, साहेब चला बीजेपीत जाऊया. हा 16-16-16चा फॉर्म्युला कुठनं आणला आणि पवार साहेबांच्या तोंडात घातला तुम्ही. तेव्हा काय ते ठीक आहे, बंद मुठ्ठी लाग की खुल गई तो खाक की. साहेबांना कधीही जातीवादी पक्षांबरोबर जायचं नव्हतं. साहेबांची कधीही इच्छा नव्हती जातीवादी पक्षांबरोबर जाण्याची. आणि म्हणून शेवटी महाराष्ट्राला कळलं की स्वतःचं घर उभं तुटताना बघितलं तरी ते कधीही खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी गेले नाहीत. पक्ष टिकवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी असं मुंगळ्यासारखं त्या सत्तेला चिटकून राहावं याच्यासाठी ते तुम्हाला कायम आशेचा किरण दाखवत होते की जाऊया जाऊया जाऊया. आणि तुम्ही त्या सत्तेला चिटकून राहिले होते की कधीतरी आम्ही हे घेऊन बीजेपीमध्ये जाऊ. साहेब आलेच नाही आणि तुम्ही गेलात. आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला जागा दाखवून दिली. आम्ही काही वेगळा नरेटिव्ह सेट करत नाही. आम्ही काही सोशल मीडियावर नरेटिव्ह सेट करत नाही. सोशल मीडिया वाचायला शिका आणि तुम्हाला काय शिव्या घालतात लोक ते बघा जरा सोशल मीडियावर. कशाला उगाच नाही ते नाराज